संदर्भामध्ये जमलेले सर्व माझे माता भगिनी बांधवांना आणि आपल्याचे सर्वांचे ज्येष्ठ मला पितृतुल्य असलेले दादेगावकर साहेब, हफीजभाई आणि सर्व उमेदवार, तुमचे जिल्हा प्रमुख संदेश भाऊ, या 4 प्रभागामध्ये आमचे सुनील भाऊ काळे आहेत आणि रुक्मिणीबाई भोसले, 5 मध्ये तुमचा जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे आणि मोशीनबाई, हे लोक आपल्याकडं पक्षाने आघाडीने आपल्याला दिलेली आहे. तरी बांधवांनो, आपल्या सगळ्याला मी विनंती करतो, आपण सर्वांनी यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि या वसमत शहराचा आपल्याला सगळ्याला मिळून विकास करायचा. आणि त्यामुळं आज आपल्याला हे नवतरुण चेहरे, अनुभवी चेहरे हे आपल्याला निवडून द्यायचे आणि मला खात्री आहे की वसमतकर यावेळेस नक्की 100% बदल करतील, त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि हफीजबाईला आपण सगळेजण ओळखतात, पुष्कळ दिवसापासून सगळेजण आपण त्याच्या पाठीशी आहोत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप पुढाकार आहे. आमची सीमाताई पण त्यांच्या पाठोपाठ काही कमी नाही. आणि हे सगळेजण मिळून आपण दादेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मी तर तुम्हाला आता खासदार आहेच आहे, तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून खूप प्रेम दिलं, खूप मतदान दिलं, खूप विश्वास दिला. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की हे सगळी नगरपालिका एकदा निवडून द्या आणि मला अजून काम करण्याची संधी अजून प्राप्त होईल आणि मला चांगल्या प्रकारे आपल्या या शहराचा विकास करता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे, नगरपालिका हातात असल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे एक नगरपालिका आपल्याला हातात असणं गरजेचे आहे. आणि कसं आहे, एखादा उपाशी माणूस राहिला तर त्याला लई हापापी राहते खाया प्यायचं. आपले हफीजभाई पहिले टूम हातात, त्यामुळे यायला काही लई अपेक्षा नाही. त्यामुळं कसं आहे की आपल्याला विकास साधता येईल आणि काहीतरी आपल्या या शहराचा चेहरा मोहरा बदलता येईल शहराचा. त्यामुळं आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो, बांधवांचा बोलायचं खूप आहे. एकाच दिवशी, अखेरच्या दिवशी कुठेतरी एक सार्वजनिक सभा घेऊन आपण बोलूया सविस्तर. पण आपल्या सगळ्याला विनंती करतो की सर्वजण आपण खंबीरपणे या सगळ्या आघाडीच्या पाठीशी उभं टाकून जास्तीत जास्त मताने आपण या सगळ्या आघाडीला निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.